अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी अंकिता कुवळेकर आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर सोया चंक्स किंवा सोया वडी यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे सोया चंक्सचे 2 छोटे पॅकेट घेतलेले आहेत। सोया वडी ह्या सुट्ट्या पण मिळतात, पण मी इथे पॅकेट्स मध्ये असतात ते घेतलेले आहेत। तर पॅकेट मध्ये दोन्ही मी ते सोया चंक्सचे पॅकेट कापून आधी एका पातेल्यात घेणार आहे। तुम्ही पाहू शकता सोया चंक्स हे असे असतात। तर काही जण हे रात्रभर भिजत ठेवून नंतर सकाळी त्याची भाजी बनवतात, पण मी इथे डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे हे झटपट कसे आपण बनवू शकतो ते। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतले आहे, ते बुडतील एवढं मी पाणी घेतलं आहे। गॅसवर आता मी ते पातेलं ठेवणार आहे आणि छान असं ते उकळू देणार आहे। सोया चंक्स आपण उकळायला ठेवलेले असताना त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता की आता छान अशी उकळ आलेली आहे आणि सोयाबीन जशी उकळतील तसे ते एकदम सॉफ्ट व्हायला लागतात आणि फुगतात। तर आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाहीयेत, 5 ते 6 मिनिटं आपल्याला फक्त उकळून घ्यायचे। तर इथे मी आलं घेतलंय, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि जे आपण सोयाबीन उकळून घेतलेले ते छानसे पिळून घेतलेत, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेऊन हे सगळं बारीक असं दरदरीत वाटून घेणार आहे, म्हणजे पेस्ट करून घेणार आहे। तर मी या सगळ्याची पेस्ट करून घेते। तोपर्यंत जे नवीन आहेत त्याने चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचे कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर इथे आपली कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट झालेली आहे। त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो काढून घेतले आणि त्यांची छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे। तर इथे आपली टोमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर कढईत मी थोडंसं तेल ओतून ते गरम करायला ठेवलं आहे। इथे तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून छान असा खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला मध्यम आचेवरच परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे आपला कांदा असा छान असा ब्राउनिश होईपर्यंत परतून झालेला आहे। तर ह्याच्यानंतर आता आपण याच्यात सुके मसाले सगळे घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथे चिमूटभर लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घालून घेतलाय। त्याच्यानंतर छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतलाय, अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतलीये आणि आता मालवणी मसाला टाकून घेतलाय। तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता। तर हे सुके मसाले सगळे छान असे तेलावर तेल सुटेपर्यंत मी असे परतून घेणार आहे। त्याच्यानंतर जी आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती टाकून मी तेही परतून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती छान कलर आलेला आहे। आता इथे मी टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती ते पण आता मी घालून घेणार आहे आणि ती देखील तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेणार आहे। तर इथे आपला सोयाबीनच्या सोया चंक्सच्या भाजीसाठीचा जो मसाला लागणार आहे तो आपला तयार झालेला आहे। तर आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं परतून घेणार आहे। तुम्ही आता याच्यात पाणी जरासं ओतून तुमची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। मला जेवढं पातळ हवं होतं तेवढं मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जे सोया चंक्स मी उकळून घेतले होते ते छान एकदा थंड पाण्यातून धुवून घट्ट असे पिळून घेतलेले आहेत आणि त्याचे मधून 2-2 तुकडे करून घेतलेले आहे आणि हे आता आपण सगळं त्या पेस्ट मध्ये मिक्स करून घेणार आहोत।
तुम्ही पाहू शकता आपले सोया चंक्सच्या भाजीला किती छान रंग आलेला आहे। तर अशाच रेसिपींसाठी चॅनलवर बनून राहा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे सगळं एकदा मिक्स करून झाल्यावर मी वरून कोथिंबीर अशी ही घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून एक वाफ यायला देणार आहे। इथे आपली सोया चंक्सची चविष्ट भाजी अशी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुमच्या घरी सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही पाहू शकता की आपल्या सोया चंक्सच्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि चवही तितकीच छान आहे। तर नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।